तर रवींद्र धंगेकर नाखवा यांच्या भेटीसाठी त्यांच्या घरी गेलेले आहेत। कावेरी नाखवा यांचं निधन झाल्यानंतर आता रवींद्र धंगेकर यांच्याकडून नाखवा यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले जाते। आटारिया मॉलकडे माझा ऍक्सिडेंट झाला आणि तिकडनं त्यांनी वरबडत नेली ना तिला, ती अटकली ते चाकाच्या ह्याच्या मध्ये आणि अशी वरबडत नेली ना ती टायरमध्ये धूर आला आणि त्यांनी ती वरबडत सी रिंग पर्यंत 3.5 किलोमीटर 4.5 किलोमीटर गाडी चेंज केली, ड्रायव्हिंग बाजू चेंज केली, दिवस घेतली। अशी मुख्यमंत्री एक शब्दाने मुख्यमंत्री बोलते सगळ्यांना न्याय सांगता आले, एक शब्दाने त्या टायमाला बोलला असता त्याला इमर्जन्सी 24 तासात पकडा, गृहमंत्री बोलला असता तरी खटकन पकडला गेला असता। दिवस एक जण बोलत नाही त्या टायमाला न्यूज चॅनलवाल्यांनी पोलिसांनी मला खूप सपोर्ट केला, कुठं नाही बोलला साहेब। पोलीस स्टेशनला जाऊन आले, गाडी बघितली, सगळं काय बघितलं, त्या हॉटेलवर कारवाई करा, त्या हॉटेलची कारवाई झाली, हॉटेलची कारवाई, हॉटेल तोडायला लावलं साहेबांचं, रेनकोट होतं काय झालं माहितीये, ओढणी होती म्हणजे ड्रेस होता, त्याच्यावर पाऊस पडत होता ना, म्हणून ते आपलं पातळ रेनकोट आहे ना ते भिजत नाही, पण आम्ही ते घालतो। एक मिनिट थांबला असा निवड घेतली असती ना ती जीवन तुम्ही म्हणता दर काय आज आमच्याला आम्हाला न्याय नाही भेटत, न्याय मिळत नाही साहेब। आज नाही परत येणार नाही गेलेलं सगळं। मी ते साहेबांना तेच म्हणलो, खाटकर साहेबांशी तेच बोललो, खाटकर साहेब मी परत PI भेटलो, रवींद्र खाटकरच आहेत नाव त्यांचं, ते जे झालं म्हणलं साहेब परत त्या माणसाला ते सगळा विषय आहेच ना, हे सगळं भरपाई मिळेल, सगळ्या गोष्टी होईल, त्यांना सजा होईल, पण हे आम्हाला फक्त एकच न्याय पाहिजे। आज जर काही त्या माणसाला फाशी नाही भेटली ना आज, तर हे कृत्य परत चालणार, वारंवार चालणार, कोण बघायला नाहीये, कोण बघायला नाही साहेब, कोण बघायला नाही। आज हे लोक एकदम मूग घेऊन गप बसतात, कोण बघायला नाही, फक्त येतात जातात, फक्त येतात जातात। आम्हाला न्याय पाहिजे, आम्हाला पैसे नको, आमच्यात दम आहे हो, आम्ही मच्छीमार आहेत, समुद्रात ना आम्ही मच्छी काढतो, अशी सजी नाही, मी दिवस रात्र मेहनत करणारी माणसं आहेत हो। माझी मिसेस आहे ना तीच मच्छी विकायची, तिनेच हे सगळं बनवलं। माझा धंदा छोटा मच्छीचा आहे, ती विकायची मच्छी। आम्ही काय झालं आता पावसाचे 2 महिने बंद असतात ना, मग बोटी बंद असल्यावर मच्छी कुठं येणार, मग आम्ही ते क्रॉफिट मार्केटवरनं मच्छी विकत घ्यायचो आणि इथे विकायचो। आमचा तोच 25 वर्ष झाली तोच धंदा आहे। आता तुम्ही सांगा, आता आमचा रेग्युलर धंदा, आम्ही रुटीन करतो, मला माहिती आहे कशी गाडी चालवायची, कारण रात्रीची अंधाधुंदी गाडी चालवतात दारू पिऊन, म्हणून आम्ही एका किनाऱ्याने चाललेलो, दिवसा नाही बघवलं का। माझ्या डोळ्यासमोर असं 1 सेकंद नाही लागला, त्यांनी अशी वरबडत नेली ना, त्यांनी तिला जसं कार्टून फिल्म मध्ये कसं असं दाखवतात तसं एकदम स्पीड मध्ये असा गेला ना की माझ्या दिशेने अशी झाली मला। मी धावतोय माझं वजन वाढलं, धावतोय मला भेटत नाही, टॅक्सीवाल्याबरोबर मी गेलो, अर्धा किलोमीटर पण तरीच मला भेटेन अशी झाली। कारण तुम्ही बघा, आटारिया मॉल कडनं तुम्हाला लेफ्ट टर्न दिसत नाही, आता मी बोललो राईटनी गेली का लेफ्टनी गेली, राईटनी गेली का लेफ्टनी गेली, मी लेफ्टला गेलो, परत यू टर्न मारला आणि परत इकडे आलो। तो टॅक्सी ड्रायव्हर बोलतोय तुम्हाला नाही भेटणार, तुम्ही आत्ताच्या आत्ता पोलीस स्टेशनला चला। बिचार त्या टॅक्सी ड्रायव्हरने माझ्याकडनं 5 पैसे नाही घेतले, कारण माझ्या मिसेसकडेच पैसे असायचे पॉकेटात, साईड पॉकेट असते ना त्या पॉकेटात पैसे असायचे। नशीब तो मोबाईल माझ्या खिशात होता, मी माझ्या मुलीला लगेच फोन केला, बाबू तुझी मम्मी भेटत नाही मला, काय करू, रडायला लागलो। तिकडे गेलो, त्याला सांगितलं यायला, असं 10 मिनिटात कॉल आला, एक अशाची बॉडी भेटली। तुम्ही सांगा, इथे न्यूजला सांगतात की 100 मीटरवर पडली, 200 मीटरवर पडली, तुम्ही खोटं कशाला बोलता, जे मी सत्य सांगतो ते सांगा ना तुम्ही।
ती बॉडी का चालत गेली सिलिंग पर्यंत, चालत गेली का सिलिंग पर्यंत. तुम्ही बघा आता सुद्धा तुम्ही अठ्ठाऱ्या मॉल कडनं तुम्ही फक्त ते किलोमीटर लावा, मग तुम्हाला समजेल किती अंतर आहे ते, किती वेळ लागतो तिथे जायला. त्यात गतिरोधक किती आहेत, म्हणजे कशी तिची अवस्था करत नाही त्यांनी सांगा. याला वाचा कोण बोलणार साहेब. मी माझ्या बायकोसाठी प्रत्येक माध्यमांशी तेच बोलतो. मी वेळ लागायची पाळी गेली मला, प्रत्येक माध्यमांशी तेच बोलतोय. माझ्या समोर ते दिसतंय. 4 दिवस झाले मी झोपलो नाही, 4 दिवस झाले माध्यमांशी, मी प्रत्येक माध्यमांशी बोलतोय जेणेकरून मला न्याय भेटेल. यांना जाग नाही तो, जाग नाही करू काय. आज हे प्रकरण झालं, उद्या बेल भेटेल, परवा ते बेलसाठी अप्लाय करतील, हे ते असती करून ते लोक पुढे नेतील, नंतर थंड झालं. अधिवेशन संपलं, कोण नाही बघणार. मग मी काय करू सांगा. मला प्रत्येक जण येतात, मी वकील देतो, मी अहो मला वकील नको, मला न्याय पाहिजे. मला प्रत्येक गोष्टीत मला बघा, मला पक्ष नको, वाद नको. कसं असेल, प्रत्येक जण पक्षवाद करत, मला पक्षवाद नको, मला न्याय पाहिजे. माझं एकच म्हणणं आहे, माणूस किती आणि मला फक्त न्याय पाहिजे. आज जर का माझ्यावर घडलं, उद्या घडत गेलं तर किती दुर्दैवी होणार सांगा. आज माझ्या बायकोवर घडलं, अजून दररोज चालू राहणार. जर का हे बंद नाही केलं तर दररोज चालू राहणार. मग आम्ही काय करायचं सांग साधारण व्यक्ती. आज आमचे कोळेवाड्यामध्ये सगळे प्रत्येक मच्छीमार आहे ना, पावसाळ्यामध्ये हेच काम करतो. 2 व्हीलर वर घेतात, मिसेस त्यांची पाठीमागे बसते प्रत्येक मच्छीमाराची. कारण पावसाळ्यामध्ये एवढं वादळ असते ना, तर समुद्रात कोणी बोटी टाकत नाही, सगळ्यांच्या बोटी वर असतात. मग आता आमचं पोट नको चाललंय का. मग आम्ही काय करतो, ती शेतीची मच्छी असते ना, म्हणजे तलावातली मच्छी असते ना, ती आम्ही थोडी थोडी आणून विकतो. आता त्याच्यावर आमचा उदरनिर्वाह चालतो ना. पावसाचे 3 महिने काय करणार. आम्हाला कुठं काय शासनातर्फे आम्हाला काही भेटत नाही. शासनातर्फे ना आम्हाला पावसाचे 3 महिने काही भेटत नाही. आमचं घर तसंच पडलेलं असते. मग परत कर्ज काढा, परत मच्छीचा धंदा चालू करा, परत मग कर्ज काढा. म्हणजे आमचं आयुष्य याच्यातच संपूर्ण चाललंय. आम्हाला कोणच नाही वाली हो. मच्छीमार आहेत आम्ही, आमच्या मच्छीची प्रशंसा होते, पण कोणी वाली नाही. आज तिने तेवढे कष्ट करून, तुम्हाला हे बघा तुम्ही, आता हे सगळं तिने बनवलं, एकटीने बनवले. पैसे जमा करून. मला गेल्या वर्षी ती बोलते, आपलं घर आहे ना गळते, आपल्याला बनवण्यास आपल्या इथं पाहुणे येतात, आपण ना चांगलं बनवूया. तिने पैसे जमा केले, 1.5-2 लाख रुपये जमा केले, आणि तिने होते आपल्या मस्त बनवूया. ते मीच स्वतः मिस्त्री आणून असती बनवत गेलो. आज ती बघायला नाही सांगा. एवढे कष्ट करून तिने काय केलं सांगा. 2 मुलं आहेत माझी. आई बोलतात, करू काय.